मध्ये आपलं स्वागत। मी रेखा भेगडे। आता आपल्या सोबत आहे कशाळ गावचे एक सर्वसामान्य शेतकरी साळू जाधव। हे आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांचं असं म्हणणे आहे की त्यांचा भाऊ यांनी त्यांच्या शेतातील जो गट क्रमांक 199 239 309 313 463 508 615 639 643 यामध्ये किसन जाधव यांच्या नावावर असलेल्या मिळकतीवर श्री काळू किसन जाधव यांच्या नावाची नोंद न करण्याबाबत अशी त्यांनी तहसीलदारांकडे एक निवेदन दिलं होतं। हे निवेदन दिलेलं असताना देखील त्यांच्या भावाची या ठिकाणी वारस नोंद झालेली आहे। तर नक्की प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। काय नाव आपलं आणि काय सांगाल? माझे नाव साळू किसन जाधव। माझे वडील किसन रामा जाधव। माझा मोठा भाऊ काळू किसन जाधव। माझा मोठा भाऊ काळू किसन जाधव यांनी बक्षीसपत्र करून घेतले। बक्षीसपत्र करून घेतले की 6 विषय होण्याच्या ऐवजी त्यांनी एकट्याचं डबल नाव लावून त्यांनी 75% जमीन त्यांनी स्वतःच्या नावावर केली। आमच्या पूर्ण भावंडांची नावे काळू किसन जाधव, साळू किसन जाधव, निवृत्ती किसन जाधव, कौशलाबाई रामदास पांघरे, सुशीलाबाई हनुमंत कोईनकर आणि आईचे नाव गंगूबाई किसन जाधव। असे आम्ही 6 वारस असताना त्यांनी स्वतः होऊन बेकायदेशीर त्यांनी 75% हिस्सा 12 एकरमधला काढून घेतला आणि आईची फसवणूक मान्यतापत्र 2022 मान्यतापत्र करून घेतला आणि निवृत्ती किसन जाधव यांना जबरदस्तीने जमिनीचं साठेकत करून घेतलं 12 गुंठ्याचं। तर ते जमिनीमध्ये त्याने बक्षीसपत्रात 239 गट नंबर त्यामध्ये एक हेक्टर न वार असताना त्यांनी 40 गुंठ करून घेतली। राहिली बाकीची जमीन 69 मध्ये 11 गुंठ आणि पॉईंट पडतात। तर त्यांनी 12 गुंठ करून घेतली। ही 12 गुंठ कंच्या आधारे करून घेतली। 12 गुंठे आता 239 मध्ये बसत नाही। तर असं बेकायदेशीर कायदा करून त्यांनी साठेकत करून घेतले। तर हे सगळं चुकीचं आहे। आता हे जे तुम्ही म्हणताय बक्षीसपत्र करून घेतलं, तर ते बक्षीसपत्र नक्की कोणाकडून करून घेतलं? माझ्या वडिलांकडून पोलिओच्या नावाखाली बक्षीसपत्र करून घेतले। तुम्हाला हे कधी समजलं? हे आम्हाला 15 दिवसांनी आमच्या वडिलांनी फोन करून सांगितले का त्यांनी माझी पोलिओच्या नावाखाली बक्षीसपत्र करून घेतलं आणि वडिलांनी सांगितलं की मी त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट केली। तर तुझं काय मत आहे, तू येऊन त्याच्यावरती दावा दाखल कर। त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तुम्हाला समजल्यानंतर? मग आम्ही त्याच्यानंतर दावा दाखल केला। दावा दाखल केल्यानंतर 2019 मध्ये आम्हाला माझे वडील किसन रामा जाधव यांना 2019 मध्ये पॅरलेस होऊन त्यांना निपाणीला नेलं। निपाणीला नेऊन खर्च केला, पण देवाच्या कृपेने ते काय वाचले नाहीत। 12/2019 त्याच्यानंतर 2020 आम्ही वारस नोंदीची तक्रार दिली का राहिलेल्या जमिनीमध्ये वारस नोंद व्हावा नाही। कारण दिवाणी दावा दाखल असल्यामुळं ज्यावेळेस दिवाणी न्यायालयाने वाटपपत्र आणि वारस नोंद असं त्यांनी दिवाण न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही वारस नोंद करणार होतो आणि वाटपपत्र दिवाण न्यायालयाकडून करून घेणार होतो। आता नक्की समस्या काय तुमची? आता समक्ष आमची एकच आहे का ही वारस नोंद रद्द व्हावा। त्यांनी आता वारस नोंद केली आहे का? हा, वारस नोंद केली। कारण वारस नोंद कशी केली का पाटलाची सही घेऊन आणि बाकीच्या लोकांच्या 5 जणांच्या सह्या घेऊन त्यांनी ती वारस नोंद केली। पण ती वारस नोंद फक्त तलाट्यांनी काय केलं, कशी वारस नोंद केली एवढंच त्यांनी दिलं, पण आमच्या अर्जाचं काही उत्तर दिलेलं नाही। कारण तहसीलदार साहेब आणि तलाठी साहेबांना आम्ही अर्ज तक्रारीचा दिला होता, त्या अर्जाचा आमच्याकडं नोटीस नाही, काहीच नाही। तुम्ही हा अर्ज कधी दिलेला आहे? 2020 मध्ये। त्यांची वारस नोंद कधी झाली? वारस नोंद आता 2026 मध्ये झाली। त्या संबंधित तलाट्यांनी तुमच्याशी संपर्क केला होता का किंवा तुम्ही तलाट्याशी संपर्क केला? नाही, आम्ही तलाट्याकडे संपर्क केलाच नव्हता। कारण आम्हाला केल्यानंतर आम्ही त्यांना अर्ज दिला होता काय याचा उत्तर पाहिजे म्हणून। त्यांनी फक्त एक अर्जाचं उत्तर दिलं, दुसऱ्या अर्जाचं उत्तर दिलेलं नाही। म्हणजे ही केस
कोर्टात चालू असताना देखील त्यांनी परस्पर या ठिकाणी वारस नोंद केलेली आहे. हा दावा नंबर 154 कोर्टाचा अपमान त्यांनी केलेला आहे. आता तुमची प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एकच आहे का ही नोंद पुन्हा रद्द व्हावा. हे होते सर्वसामान्य शेतकरी साळू जाधव आपल्यासोबत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या भावाने या ठिकाणी कोर्टाचा अपमान करून या ठिकाणी चुकीची वारस नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना प्रशासनाने या ठिकाणी योग्य तो न्याय द्यावा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.